नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तलाठी भरती, शिक्षक भरती, वन विभाग भरती आणि आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड या दोहीचे सुद्धा निकाल मित्रांनो आता ह्या 3-4 परीक्षेचे निकाल या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। तसं ग्रुप डचे निकाल हे लवकर लागतील, परंतु मित्रांनो त्याचा परिणाम या ठिकाणी तलाठी भरती, शिक्षक भरती, वन विभाग भरतीचे निकाल या ठिकाणी जानेवारीच्या शेवटपर्यंत लागणार आहे। त्यामुळे आता एवढ्या भरतीमध्ये नेमका फायदा कुठल्या भरतीला होणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। जर मित्रांनो तुम्ही सुद्धा तलाठी भरती, शिक्षक भरती, वन विभाग भरती आणि आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड या तिन्ही सुद्धा परीक्षा दिल्या असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, आता आरोग्य विभाग भरती ग्रुप क व डचे रिझल्ट या ठिकाणी लवकर लागण्याची शक्यता आहे। यामध्ये मित्रांनो तलाठ भरतीचे सुद्धा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे। शिक्षक भरतीचे सुद्धा तलाठी भरती, शिक्षक भरती आणि वन विभाग भरती यांचे निकाल मित्रांनो जवळपास जानेवारीच्या शेवटीमध्ये या ठिकाणी निकाल लागण्याची शक्यता दाट आहे, जानेवारीच्या शेवटी। आता ग्रुप डचे जे काही निकाल असणार हे मात्र थोडेसे लवकर लागण्याची शक्यता आहे, लवकर म्हणजे जवळपास 10 जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता प्रश्न हा उरतो की या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरती दिली त्यांनी ग्रुप डचे सुद्धा पेपर दिले, ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती दिली त्यांनी सुद्धा ग्रुप डचे पेपर दिले, ज्या विद्यार्थ्यांनी वन विभाग भरती दिली त्यांनी सुद्धा ग्रुप डचे पेपर दिले। आणि त्याच्यातच मित्रांनो आरोग्य विभाग जे आपले MPSCची काही 7,000 पदाची मित्रांनो आता लिपिक या पदासाठी जी काही भरती या ठिकाणी परीक्षा फायनल या ठिकाणी परीक्षा झालेली आहे, त्यामुळे त्याचासुद्धा निकाल या ठिकाणी जानेवारीच्या शेवटी लागण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे मित्रांनो आता हे 2-3 भरत्या जर पाहिल्या तर ह्या खूप मोठ्या भरत्या आहेत, त्यामुळे याचा फायदा आता कोणाला होणार? तर मित्रांनो आता साहजिक आहे, जे विद्यार्थी तलाठी होतील ते तलाठीच राहतील, कारण की ते काय दुसरी नोकरी करणार नाहीत। मात्र जे विद्यार्थी शिक्षक होतील ते या ठिकाणी शिक्षक झाल्याच्या नंतर ते सुद्धा शिक्षकच राहतील, जे विद्यार्थी वन विभागात लागतील ते सुद्धा वन विभागातच राहतील। जे विद्यार्थी आता या ठिकाणी ज्या विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी शिक्षकाची परीक्षा दिली आणि त्यांनी MPSCची सुद्धा जी आता क्लर्कची परीक्षा दिली, तर पेमेंटचा जर विचार केला तर थोडे 5-6% विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक भरती लागल्याच्या नंतर त्यामध्ये सोडून जाऊ शकतात किंवा नाही, परंतु याच्यामध्ये शक्यता खूप कमी आहे। परंतु याच्यामध्ये बेनिफिट सर्वात जास्त होईल ते म्हणजे मित्रांनो आरोग्य विभाग भरतील। आता कसं होणार तर ते पहा। आता मित्रांनो जे विद्यार्थी तलाठी होतील ते ग्रुप डची नोकरी 100% सोडणार, जे विद्यार्थी शिक्षक होतील ते सुद्धा ग्रुप डची नोकरी सोडणार। म्हणजे तलाठी भरती, शिक्षक भरती, वन विभाग भरती आणि त्याच्यानंतर MPSCची जी काही मित्रांनो या ठिकाणी लिपिक टंकलेखक पदासाठी जी काही मेन परीक्षेसाठी जे काही विद्यार्थी बसले होते एकूण 7,000 त्याच्यासुद्धा जागा आहेत। तसंच जर मित्रांनो विचार जर केला तर ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप डची नोकरी सोडून जातील। असा जर विचार जर केला तर मित्रांनो साहजिकच आहे, लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी या भरतीचे निकाल जर लागले तर याचा फायदा या ठिकाणी ग्रुप डला 100% म्हणजे 101% होणार आहे। त्यामुळे ग्रुप डची जी काही मेरिट लिस्ट आहे मित्रांनो 100% खाली येतील। म्हणजे तलाठी भरती, शिक्षक भरती, वन विभाग भरतीचे निकाल या ठिकाणी या महिन्याच्या शेवटी म्हणजेच मित्रांनो जानेवारीच्या शेवटी लागण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे याचा फायदा निश्चितच आरोग्य विभाग भरती ग्रुप डला 100% होणार आहे। तर मित्रांनो तुमचं सुद्धा मत काय या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आणि जर तुम्ही सुद्धा तलाठी भरती, शिक्षक भरती, वन विभाग भरती आणि MPSCची जी काय आता परीक्षा झाली त्यामध्ये तुम्ही जर सुद्धा पेपर दिला असेल आणि ग्रुप डचा जर पेपर दिला असेल ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर या ठिकाणी थांबूया। थँक्यू, धन्यवाद।